रिअल महाराष्ट्र 24 न्यूज, आम्ही दाखवतो सत्य। आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये आज आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते। वेळ ह्याच्यासाठी येते, एका महिलेचा जीव या बीड जिल्ह्यातल्या जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टर आणि नर्स यांनी जिवंत मारण्याचं पाप एका आईला केलेलं आहे। त्यामुळे आज आमचा आक्रोश आहे। आज एवढा उन्हाळा असला तरी सुद्धा आम्ही कुठल्याही दबावाला बळी न पडता आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, लढा, तुम्हाला जर न्याय मागायचा असेल तर तुम्हाला लढा उभा करावा लागेल, लढावंच लागेल। आणि हेच त्यांचे विचार घेऊन आम्ही एका वर्षापासून एका महिलेला न्याय देण्यासाठी लढत आहोत। परंतु हे गेंड्याच्या कातड्याचे लोक जे आहेत, हे पदावर बसलेले संबंधित डॉक्टर आणि नर्स ह्यांना पाठीशी घालण्याचे काम हे PI शीतल कुमार बल्लाळ हे करत आहेत। बीड जिल्ह्यातले एक कांबिल वडगाव येथील छाया गणेश पंचायत या महिलेला 11 एप्रिल 2025 रोजी त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये डिलिव्हरीसाठी ऍडमिट करण्यात आलेलं होतं। परंतु त्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली। नॉर्मल डिलिव्हरी झाल्याच्या नंतर त्यांना अति रक्तस्राव झाला। त्यांच्या नातेवाईकांना वेळोवेळी संबंधित डॉक्टरांनी नर्सला सांगितलं की आमच्या बाईला रक्तस्राव व्हायला लागलाय, तुम्ही त्यांना ट्रीटमेंट द्या। परंतु त्यांनी त्याचा ट्रीटमेंट दिलेली नाही, म्हणून त्यांनी तडफडून अगदी जीव हातपायच्या मुठी वळवून त्यांनी जीव सोडलेला आहे। आज त्या लेकरांवर, त्यांना 2 मुलं आहेत, मुलगा मुलगी, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। त्या लेकरांच्या डोक्यावरचं छत्र हलवलेलं आहे। आज या प्रकरणाला 1 वर्ष उलटून गेले। या प्रकरणामध्ये एक उपसंचालक लातूरचे श्रीधर पाठक यांच्या अधीन 4 लोकांची समिती नेमली। त्या 4 लोकांच्या समितीने अहवाल असा दिलाय की डॉक्टर आणि नर्स यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत। परंतु हे अहवाल प्राप्त झाल्या 6 महिने झाले। या संबंधामध्ये आम्ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत पवार साहेब यांना 2 वेळा भेटलं, पूर्ण डॉक्युमेंट घेऊन की हे असं झालेलं आहे। त्यांना एकही कागद असा मागे ठेवलेला नाही आम्ही की हे तुमच्याकडे कागद कमी म्हणून आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही किंवा कारवाई करू शकत नाही असं म्हणण्यासाठी आम्ही सगळा